चला 12वा खेळाडू नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. चला 12वे खेळाडू जॉईंट होत आहेत. 12वे खेळाडू येताना पाहायला मिळतील आपल्याला. आणि चला लवकरात लवकर या. मॅच स्टार्ट होण्या अगोदर आपण 12वा खेळाडू जॉईंट व्हायचा. बॉलिंग ट्रॅक वरती आला अक्रुल पाटील आणि त्याच्या समोर बॅट्समन आहे चैतन्य पाटील आणि त्याच्या समोर सोबतीला प्रभंजन परदेशी. हॅलो. चला या ठिकाणी विंदर्णी टीमचे 12वे खेळाडू आलेत. चला टाकी गावचे खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. स्वप्नील जो काही निर्णय असेल तो कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. चला विंदर्णी टीम स्टार्ट करूया आपण मॅचला. बॉलिंग ट्रॅक वरती अक्रुल पाटील आला आणि त्याच्या समोर आहे चैतन्य पाटील. या दोन खेळाडूंमध्ये बॅटल पाहायला मिळतात. चैतन्य पाटील तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस बसून ठोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल चाललाय सीमा पार, खणखणीत चौकार. आणि याच दरम्यान विंदर्णी टीम पहा 12वा खेळाडू पूर्ण ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी तुम्हाला इथे मिळेल. इथून पहिल्या बॉलवरती 4 धावा आले आणि 2 धावांची पॅनल्टी देखील. ओ स्विच इट, रिव्हर्स स्वीपचा दणका दिलाय आणि मागील 3-4 दिवस हे क्रीडांगण अक्षरशः आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलंय चैतन्यनं आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीच्या परफॉर्मन्स साठी तो तयार आहे. संलग्न दुसरा चौकार. दोन बॉल मध्ये 2 चौकार. बॅटिंग करतोय चैतन्य पाटील. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडल्या अक्रुल पाटीलच्या विरोधात आक्रमण जारी आहे. चांगले फटके आतापर्यंत त्यांना हाताळलेत आणि सध्याच्या घडीला चांगलाच प्रेशर वाढवलाय तो म्हणजे अक्रुल पाटील वरती. लाजवाब फटकेबाजी. अक्रुल पाटील देखील एक चांगला गोलंदाज राहिला. विंदर्णी टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच या खेळाडूंना उल्लेखनीय कामगिरी केली. तो आता सध्याच्या घडीला त्याच्यावरती भारी पडलाय. दीपेश किती चांगले फटके चैतन्य पाटीलचे पाहायला मिळतात. अगदी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, वेगवेगळे फटके, शॉट सिलेक्शन पा किती लाजवाब आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय आणि आज मात्र चैतन्य पाटीलला थांबवणं कठीण आहे हे सांगत असताना चैतन्य पाटीलचा आणखीन एक रिव्हर्स स्वीपचा दणका. बॉल सीमा पार, षटकार. सहा धावा मिळतात आणि 6 धावेने संघ पोहोचला 3 बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल 14 या धाव संख्येवरती. 3 बाउंड्री शॉट, अगदी 2 चौकार आणि एक उत्तुंग असा षटकार. टाकीगावची रण मशीन क्रीडांगणाच्या आतमध्ये आहाकार माजवू लागलाय चैतन्य पाटील. किती चांगला फलंदाज आहे, युवा खेळाडू आहे. लेदर क्रिकेट देखील हा खेळाडू चांगला खेळतो आणि त्याच्या पाठोपाठ आताच्या घडीला या विभागामध्ये ज्या बॅट्समनची चर्चा सातत्याने होत राहिली आणि ते नाव आहे चैतन्य पाटील. मगाशी देखील आपण उल्लेख केला, हे क्रीडांग चैतन्यासाठी तेवढंच महत्वाचं राहिलं आणि याच क्रीडांगणामध्ये आपल्या स्वप्नातील पहिली बाईक ही चैतन्य पाटीलने जिंकली. आणि इथे 3 बॉलमध्ये 3 तडाखेबाज फटके, 2 चौकार, 1 षटकार. 3 बॉलमध्ये 14 बनवल्यात. त्याच्या सोबतीला प्रभंजन आहे, तो अगदी एंटरटेनमेंट करतोय या बॅटिंगचा. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स सुरू आहे चैतन्य पाटील, तो अक्रुल पाटील थांबवावा लागेल चैतन्यला. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे खेळायचा होता फटका, टायमिंग योग्य साधलं नाही या बॉलवरती आणि हा बॉल येतोय डॉट. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा. पुन्हा एकदा अक्रुल तयार. पुढचा बॉल, आणखीन एक, पण तू इथे फटका फसलाय. कॅचची संधी आणि इथे पकडला गेलाय कॅच. पहिला धक्का, गोल्डन विकेट्स, बिग फिश इन द नेट. चैतन्य पाटील बॅक टू पॅव्हेलियन.
3 षटकं पूर्ण करायची आहेत। रात्रीचे 2:13 होत आहेत आणि ही आपण मॅच पाहताय, सेकंड लास्ट मॅच। वेळेवरती स्पर्धा सुरू झाली आणि वेळेवरती पूर्ण व्हायला हवी, हे ध्येय राहिले आयोजकांचं। आणि पहा, उद्याची जी रात्र आहे ती योग्य वेळेवरती सुरू केली जाईल। ठीक 7 वाजता उद्या पहिला बॉल पडणार आहे, त्यामुळे खेळाडूंना आम्ही विनंती करू 6:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करावी लागेल। उद्याच्या रात्रीमध्ये जे संघ खेळतायत, पहा ही सूचना फार महत्वाची, उद्या 7 वाजता बॉल पडायला हवा। गोलंदाज तयार, अक्रुल पॅटेलचा पुढचा बॉल आडव्या बॅटने उडवलाय, स्वप्नील खार पाटील आलाय क्रीडांगणामध्ये। चैतन्याने ठोकम ठोक क्रिकेट दाखवलं आणि पहिल्याच बॉल वरती तडाखा, बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार। धन्यवाद डीजे। चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 20 धावा। चला, दुसरा गोलंदाज चॉईस करा। 4 मिनिटांहून जास्त वेळ लागलाय पहिल्या ओव्हरमध्ये। 20 धावा धाव फलकावरती आणि उद्याचे पहा लॉट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। उद्या दुसरी रात्र A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक। पहिली मॅच आहे अश्विन स्मृती बोरकर आणि शिवकर संदीप यांचा संग्राम, जे ठीक 7 वाजता मॅच सुरू होईल। 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे। दुसरी मॅच कुडावे वर्सेस खारकोपर, तिसरी मॅच असेल टेंबोडे आणि ओडाफोन वाल, आणि चौथा सामन्यात तारा आणि धाकटी जुई, असे 8 संघ उद्याच्या प्रतियोगितेमध्ये खेळतात। दीपेश, प्रत्येक मॅच मध्ये जर आपण आयोजकांचं कौतुक करूया, संघ उशिराने पोहोचले तर पॅनलाइज करतात, आणि जर तुम्ही जास्त वेळ खर्च कराल तर डायरेक्टली या स्पर्धेमधून तुमचा संघ बाद केला जातो, जे आता दिगोडे संघाच्या विरोधात घडलं। शिस्तीचं पालन तुम्हाला या स्पर्धेमध्ये करावं लागेल, अगदी स्ट्रिक्टली नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत। अभिजित पाटील टाकीगाव यांच्याकडून पारितोषिक आले। स्वप्नील खार पाटीलने 2 बॉल मध्ये सलग्न 2 षटकार मारले, तर तब्बल कॅश प्राइज त्याला दिलं जाईल, 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। यावेळीचा बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय। लॉंग ऑफचा खेळाडू कॅच पकडेल आणि इथून दुसरा धक्का दिलाय प्रबंधन परदेशी, बॅक टू पॅव्हेलियन। एखादी स्पर्धा म्हटली की अगदी टेन्शन असतं डोक्यावरती। A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक आपण स्पर्धा पाहताय। आयोजकांचं एकच ध्येय आहे की वेळेवरती स्पर्धा पूर्ण व्हायला हवी, आणि अशाच पद्धतीने आम्ही विनंती करू, टाइम जास्त आपण खर्च करू नका। लगेच बॅट्समन तयारीत राहा आणि प्रत्येक विकेट नंतर टीम मीटिंग अलाउड नाहीये, या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा कॅप्टन। उरण तालुक्यातील मानाची प्रकाश जोतातील क्रिकेटची स्पर्धा, ज्याचे संपूर्ण सर्व सुमित शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीला संदीप शेठ पाटील ही A1 जोडी, आणि त्यांच्याच नावाची डंका वाजवणारी ही रजनी क्रिकेटची स्पर्धा समस्त उरण तालुक्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू व्हायला लागली आहे। आणि तेवढंच थाटामाटात आयोजन, गत वर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहिली आणि तेव्हा देखील एक चांगला बोलबाला राहिला, परंतु या वर्षी 2 व्हीलर बाईक आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी, जी आम्हाला बाईक दिली शक्ती बालकृष्ण मात्रे आणि मंगेश मधुकरजी गरत यांच्या माध्यमातून ही बाईक। उमेश जोशी आलेत, डावकुऱ्याचा खेळाडू आहे, पण तो अगदी डेव्हिड वॉर्नरची आठवण झाली, बॉलला पाठवलाय स्विच हिट करत असताना खणखणीत 4 रन। चांगली फटकेबाजी, समाधान पाटील डावकुऱ्याचा गोलंदाज आहे आणि त्याच्यासमोर डावकुऱ्याचा बॅट्समन। आणखीन एक चांगला फटका, पण तू इलेव्हेशन कितपत राहील, खेळाडू बनलेत प्रेक्षक, बॉल चालला सीमारेषा पार, उमेश जोशीच्या बॅट मधून दे धनाधन बॅटिंग, षटकार।
बॉल मध्ये उमेशनं काढल्या 10 धावा. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं, आणि हेच प्रत्यय तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. दोन्ही 40+ खेळाडू आहेत, परंतु सध्याच्या घडीला समाधान यांच्यावरती भारी पडलाय. उमेश जोशी चांगली फटकेबाजी, आक्रमण जारी केलंय, थांबायचं नाव घेत नाहीये. 500च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग व आणखीन एक स्विचिट करण्याचा प्रयत्न. चला, बॅट्समननं प्रयत्न जरूर चांगला केला, मागे प्रोटेक्शन होतं त्यामुळे हा बॉल अडल्या. डॉट बॉलची होईल सांगता. 2 बाद 30 धावा. 10 बॉलचा खेळ संपलाय क्रीडांगणामध्ये. 4 षटकांची मॅच आणि आतापर्यंत 2 खेळाडू बाद झाल्यानंतर 30 धावा धाव फलकावरती. अद्याप 2 बॉल हाताळायचे समाधान पाटील. आणखीन एक चांगला स्ट्रोक सरळच्या दिशेने. आता फटका फसलाय. लॉंग ऑनचा खेळाडू फिल्डर आले डाऊन दी बॉल, टिपलाय झेल. तिसरा धक्का. उमेश जोशी बाद. चांगली बॅटिंग राहिली. 4 बॉलमध्ये 10 काढल्या, 1 षटकार 1 चौकार. तो आपलं काम बजावून अगदी मैदानातून बाहेर निघालेत. चांगल्या दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळाली उमेश जोशी यांची. 4 बॉलमध्ये 10 काढल्या आणि इथून तिसरा धक्का दिला 30 या धाव संख्येवर. नवीन खेळाडू क्रीडांगणामध्ये जातील. निखिल खार पाटील हा खेळाडू 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये उतरलाय. तो पहा, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे टीम टाकी गावकडे. स्वप्नील खार पाटील सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू, आणि निखिल देखील बॅटिंग करू शकतो. त्यामुळे इथे धावसंख्या जरी 50-55 4 ओव्हरमध्ये बनल्या तरी देखील चॅलेंज राहील. आणि अमय पाटील, चैतन्य पाटील सारखे वेगवान 2 गोलंदाज. तो हेही विसरू नका, समोर आकाश पाटील देखील आहे. या क्रीडांगणामध्ये ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये वैयक्तिक एका इनिंग मध्ये 77 धावा, सर्वाधिक मोठी धावसंख्या आकाशची पाहिली आम्ही. इथे देखील फटका फसलाय. संलग्न दुसरी विकेट येईल का? गीतेश जोशी आलेत बॉल खाली. आणखीन एक झटका. आल्या पावली मात्र परतावं लागलंय निखिलला. बॅट्समन होतील झेलबाद. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00च्या सरासरीने धावा झाल्या. 4 खेळाडू बाद, 30 धावा. चला, फिल्डिंग लावून घ्या विंदणे टीम. मरुआई विंदणे संघ. लाजवाब कमबॅक समाधान पाटील यांचा. सुरुवातीला दडपण त्यांच्यावरती जरूर राहिला, पण पहिला तदनंतर विकेट गेली उमेश जोशीची आणि त्याच्या पाठोपाठ लगेच दुसऱ्या बॉलवरती निखिलला देखील पाठवल्या. नवीन खेळाडू येतात अमय पाटील, 6व्या क्रमांकाचा बॅट्समन, आणि त्याच्या सोबतीला स्वप्नील खार पाटील. हे दोन्ही चांगले बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहू शकताय. तो कितपत प्रवास करतील. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय थली, ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग चॅम्पियन टीमचा कॅप्टन. प्रणयने देखील या क्रीडांगणामध्ये चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवली होती. आणि तोच कर्णधार प्रणय थली राहिला होता चॅम्पियन. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रणय थली आल्या. बरेचसे युवा खेळाडू तुम्ही विंदणे टीम मध्ये पाहू शकता. निलेश पाटील, समाधान पाटील या 2 खेळाडूंकडे अनुभव चांगल्या. गीतेशला देखील आपण पाहू शकता. आणि तदनंतर पाहायला गेलं तर बरेचसे युवा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. टाकीगाव टीमकडे देखील तशाच पद्धतीची टीम आहे. बरेचसे युवा चेहरे, नवीन नवीन खेळाडू खेळतात. स्वप्नीलचा देखील फटका फसलाय. इलेव्हेशन कमी पडलं. सूरज होता तिथे पण तो पोहोचला नाही या बॉल पर्यंत. रन्स मिळते फक्त 1च धाव. 31, लॉस ऑफ द 4 विकेट्स. बाप्पा मोरिया निरूपण टाकीगाव हा संघ प्रथमतः बॅटिंग करतो. टॉस जिंकला आकाश पाटीलनं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सध्याच्या घडीला चांगलं कार्य सुरू आहे. सुरुवातीला मार जरूर बसला होता गोलंदाजांना. पहिल्याच ओव्हरमध्ये दीपेश जवळजवळ 20 धावा आल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा. इथे रन्स मिळते फक्त 1 सिंगल. प्रणयचा बॉल फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. अक्रुल पाटील बॉलला फील्ड करतील. पुन्हा एकदा 1च सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे युक्तीनुसार आता संघाला पुढे नेत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके देखील फार गरजेचे आहेत टाकीगाव टीमला, ज्याबद्दल आपण चर्चा केली. 50-55 धावा. रात्रीचे 2 वाजून निघून गेलेत, त्यामुळे थोडासा ड्यू फॅक्टर, थंड वातावरण सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 50-55 एक चॅलेंज राहू शकते. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. खेळाडू फार दूर आहेत. मागे चाललाय बॉल. टर्न झाला परंतु सुजलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. थ्रो थोडासा जलद गतीने करण्याचा प्रयत्न. कदाचित थोडासा वेळ घेऊ शकले असते थ्रो फेकण्यासाठी. वेगाने थ्रो करण्याचा प्रयत्न केला, जज करू शकले नाही निलेश पाटील. परंतु पहा किती चांगली अटॅकिंग फिल्डिंग. फक्त 1च धाव.
आणि एका सिंगलनं संघाची धाव संख्या 33 रन्स, 33 धावा. उर्वरित अद्याप या ओव्हर मधील 3 शेवटचे बॉल राहिले. 2.3 बॉलचा खेळ संपला. एक्स्ट्रा रन अद्याप खर्च केले नाही, नियंत्रण साधल्या, जरूर धावा बनल्या, परंतु वाईट बॉल नो बॉल या सत्रामध्ये अद्याप टाकला नाही विंदणे टीमच्या गोलंदाजांनी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एका टप्प्यानं बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. अमय पाटील A1 दर्जाचा चौकार. थर्टी 37 धावा धाव फलकावरती. 2.4 बॉलचा खेळ संपलाय. 37 धावा. फिल्डिंग तुम्ही पाहू शकाल, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, वाइडिश लॉंग ऑन, डिप मिड विकेट. 5 खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहताय आणि त्यांना भेटून आता अमयला बॅटिंग करायची आहे. इथे देखील चांगला फटका, लॉंग ऑनला चाललाय बॉल. अनिकेत फील्ड करतोय बॉलला. रन्स मिळेल अवघी एक सिंगल. चौकार नंतर पुन्हा एकदा वापसी केली प्रणित अलीनं. सिंगलनं संघाची धाव संख्या 38. 38 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. कमीत कमी येणाऱ्या 7 बॉल मध्ये आणखीन 16-17 बनल्या तर खुश राहतील चैतन्य पाटील देखील. आणि ते त्यांच्याकडे बॉलिंग चांगली आहे, त्यामुळे 55-58 ची आपण वारंवार चर्चा करतोय. प्रणयचा शेवटचा बॉल फिरून खेळलाय, मागे पाठवलाय बॉल. लाजवाब फटकेबाजी, कौशल्यपूर्ण फटका, क्रिकेटमधील मादक सौंदर्य पाहायला मिळालं. बॉल चाललाय फाईन लेग सीमा पार. 4 रन. तुम्ही पाहिलात अगदी शफल झाले, जागा बनवली. प्रणयचा लेग कट करण्याचा प्रयत्न, टप्पा मिळाला आणि टप्प्यावरती चांगला कार्यक्रम साधला बॅट्समन स्वप्नील जोशीनं. 3 षटकांचा खेळ संपला आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड अगदी वेगाने पुढे चालला. 42 धावा. स्वप्नील पाटील 4 बॉल मध्ये 12. अमय खेळतो, स्वप्नील खार पाटील 4 बॉल मध्ये 12 धावा आणि अमय पाटील 3 बॉल मध्ये 6 वरती बॅटिंग करतोय. शेवटचे 6 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सुजल नवाले हा गोलंदाज आलाय. अंतिम ओव्हर, शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 6 बॉल मध्ये अमय पाटील आणि स्वप्नील हे 2 खेळाडू कितपत प्रवास करून देतील टीमला. चांगली सुरुवात चैतन्य पाटीलने केली, तडाखेबाज स्टार्ट त्यानं दिली. 5 बॉल मध्ये 14 बनवल्या. तदनंतर उमेश जोशीनं देखील चांगली फलंदाजी केली. 1 षटकार 1 चौकार. 4 बॉल मध्ये तिथे देखील त्यानं 10 काढल्या आणि ही पार्टनरशिप आता सध्याच्या घडीला चांगली बनताना पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल सुजल नवाले राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. समोर बॅट्समन अमय पाटील. पहिला बॉल अमयसाठी, जागेवरून खेळलेला फटका, फिल्डर कोणी नाहीये, स्ट्रोक ला जवाब आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. थ्रो करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. अमयने जेवढे फटके खेळलेत अगदी तो लॉफ्टेड ड्राईव्ह करतो. मनगटी ताकदीचं प्रमाण थोडंसं कमी पाहायला मिळालंय. तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागेल, कारण अशा परिस्थितीमध्ये 1-2 षटकार आले तर पुन्हा एकदा एक स्कोर चांगला सेट होईल. मग इथे अशा परिस्थितीमध्ये सुजल नवाले, ज्याला 2-3 डॉट बॉल देखील महत्वाचे आहेत, 1-2 डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा प्रेशर वाढवू शकतोय. आणि स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांचे चान्स बॅट्समन घेत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये 2-3 डॉट बॉल हाताळतील का सुजल नवाले. ओव्हर द विकेट्सचा पुढचा बॉल कमी गतीने टाकला, व्यवस्थित पिक करू शकले नाहीये त्या बॉलवरती. कमी गतीचा बॉल होता, फिंगर रोल केले. चांगला हाय बॉटम ऍक्शन आहे सुजलचा आणि रन्स मिळते इथे देखील 1 आणि एका धावेने संघाची धाव संख्या 45. 45 धावा. अद्याप शेवटचे 4 बॉल. ज्या खेळाडूच्या बॅटिंग बद्दल आपण मगाशी चर्चा केली, चांगले तो फटके खेळतोय आणि तोच स्वप्नील खार पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती परतलाय. ओ इथे फुल टॉस बॉल, बॅट देखील सुटली हातातून. 1 झाले कंप्लीट, बॅट हातामध्ये नाहीये, त्यामुळे ही दुसरी धाव पूर्ण होईल का. ओ ही चर्चा आम्ही केली की बॅट हातामध्ये नव्हती आणि हे धाडस स्वप्नीलनं का दाखवलं. दुसरा धाव घेण्याचा मोह आवरू शकले नाहीयेत आणि ही दुसरी धाव घेत असताना स्वप्नील होतील धावबाद. नवीन खेळाडू येथील यश जोशी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतं. आज टीम मध्ये निहाल देखील नाही. आय थिंक या स्पर्धेमध्ये
नाईक ब्रदर्स हा संघ टाकीगावचा आणखीन एक खेळणाऱ्या, त्यामुळे त्या मॅच मध्ये निहाल नाईक आणि संपूर्ण नाईक परिवारचे खेळाडू तुम्हाला देखील पाहायला मिळतील. नेहमीच या संघाने एकत्रित आल्यानंतर एक वेगळाच परफॉर्मन्स दिला. टाकीगाव टीम सध्याच्या घडीला बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची या खेळाडूंनी छाप सोडली, पण तो आज बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस टाकीगाव या नावाने संघ खेळतोय आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत क्रांती जोशी साहेब यांनी या संघाची बांधणी केली आणि आतापर्यंत चांगलं कार्य दाखवलंय. फलंदाजांनी 46 रन 46 धावा. नवीन खेळाडू यश जोशी करंट रन रेट आहे 13.14च्या सरासरीने वाटचाल, प्रति ओव्हर 13-14 या दिशेने वाटचाल केली टाकीगावच्या खेळाडूंनी, परंतु 15 पर्यंत पोहोचेल का रन रेट. कमी गतीनं लेग कट केला, बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला बॉल. मगाशी देखील आपण प्रणयचा लेग कट करण्याचा प्रयत्न पाहिला, तिथे स्वप्नीलनं आक्रमण केलं, पण इथे टप्पा मागे होता त्यामुळे बॅट्समनला थांबवलंय. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही लेग कट चेंडू फेकण्याचा प्रयत्न करता तुम्हाला लाईन अगदी मागे खेचावा लागतो बॉलला, आणि तेच उत्तर दिलं सुजल नवालेनं देखील. आणखीन एक डॉट बॉल आता पुढे सोडलाय, वेगवान बॉल सोडलाय विकेट किपरनं देखील, आणि रनआउटची संधी सोडली नाही आकाश पाटीलनं. आणखीन एक कॅड होईल, धावबाद. मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. रात्रीचे 2:30 2:30 वाजलेत. अद्याप एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे, वेळेकडे लक्ष ठेवा. नवीन खेळाडू ओमकार जोशी क्रीडांगणामध्ये. या ओव्हरमधील आणि या सत्रामधील शेवटचा बॉल बाकी आहे. 6 खेळाडू बाद, 46 धावा. अमयला स्ट्राईक मिळाली नाही या ओव्हरमध्ये आणि ही चर्चा राहील, कारण जर अमयकडे स्ट्राईक असते तर कदाचित 1-2 मोठे फटके हे पाहायला जरूर मिळाले असते, परंतु उत्तम कामगिरी सध्याच्या घडीला सुजल नवालेचं आपण कौतुक करूया. चांगली गोलंदाजी हाताळतोय, किती दबाव वाढवला त्यानं, असं वाटलं की 55-58 सहज बनतील, पण तुम्ही तर म्हणले टाकीगाव संघ पुन्हा एकदा 10-11 धावा मागे राहिलाय आणि त्याचं कारण बनले सुजल नवालेची दमदार गोलंदाजी. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, आणि तो खेळण्यासाठी ओमकार जोशी नवीन खेळाडू मैदानामध्ये आल्या. शेवटचा चेंडू, सुजल नवाले राईट आर्म ओव्हर द विकेट्स न हा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. इथे देखील रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु सुजलची गोलंदाजी आवडली असेल विंदणीचे समर्थक तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अवघ्या 4 धावा लास्ट ओव्हर मध्ये आणि हे षटक राहिले विंदणे टीमच्या नावावरती. आल्यात फक्त 4 धावा, बनल्यात 46 आणि मॅच जिंकण्यासाठी आणि शेवटची मॅच खेळण्यासाठी 47 काढाव्या लागतील या विंदणे टीमला. इथून कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये जरूर कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करू. परंतु चला, विंदणे टीमचे बॅट्समन लगेच मैदानामध्ये उतरतील आणि फिल्डिंगसाठी बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस टाकीगाव. आणि पहा 2 रन्स पेनल्टीच्या देखील आहेत. चला, 2 धावांची पेनल्टी होती आणि त्या धावा आपण ऍड करूया म्हणजे स्कोर दीपेश बनेल. हॅलो, पहा 2 धावा आम्ही ऍड केल्या. टाकीगाव टीम 46 तुमच्या धावा होत्या आणि 2 धावेनं 48 हा स्कोर बनला आणि मॅच जिंकण्यासाठी विंदणे टीमला काढाव्या लागतील 49. 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. तत्पूर्वी आपण सन्मान करूया आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी उत्तमरित्या समालोचन केलं. नेहमीच ते हसत खेळत एंटरटेनमेंट प्रेक्षकांचं करत असतात आणि आज पुन्हा एकदा तो आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. आवाजातील बाज आणि बाजातील आवाज आमचे अमितजी मात्रे सर जोहे यांचा आपण सन्मान करूया. चला, मी आयोजकांना विनंती करेल, हेमंतजी घरत आपण कॉमेंटेटर्स अमितजी मात्रे सरांचा यथोचित सन्मान करायचे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांना डिमांड असतो, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते समालोचन करत असतात. याच दरम्यान आपण सन्मान करूया अमितजी मात्रे सरांचा. चला, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हा. प्रवीणजी टेंबे सरांना देखील मी विनंती करतोय.
अमितजी म्हात्रे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमरित्या त्यांनी समालोचन केलं त्यांना स्क्रीनवरती आपण पाहताय थँक्यू सो मच आपलं मनपूर्वक आभार बहुत बहुत शुक्रिया संयम घरत, शुक्रिया प्रवीण जी टेम्बे जी और शुक्रिया कांचन पालकर जी और कांचन पालकर इनके छोटे भाई जो हमारे साथ स्कोरिंग की भूमिका कर रहे हैं दीपेश घरत आणि दीपेश घरत तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही काय पण करा पण कांचन पालकरला 1 गुंठ जागा धाकटुजी मध्ये द्या खरं आता इतक्या वर्षाचा नाता आहे तुमचा एवन जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2025 2035 म्हणजे काहीच वाजले ना अजून असं वाटतंय काय 11च वाजले चला बॅट्समन आणि विंदणे संघ आपण वरती बसा खाली बसू नका बघा आमचे प्रोफेसर कसे बसलेत त्यांना माहिती आहे खुर्चीसाठी प्रयत्न भरपूर करायला लागते लोक काय काय करतात बसून घ्या तुमचा मान आहे सन्मान आहे तो और जीतने के लिए 49 की जरूरत है विंदना टीम पहली मैच खेल रही है मेरे हिसाब से यस लेकिन वो मौका सामने वाली टीम को किस तरह से धोखा देगा ये वक्त बताएगा ते काय पण देऊ दे मॅन ऑफ द सिरीज देऊ दे कधी पेश पहिली गेम अमय एक सिंगल खाता ओपन किया बल्लेबाज यहां आकाश पाटिल ने और खाता ओपन किया इस बार देखा जाए विंदन टीम का जीतने के लिए 49 का टारगेट है 48 रनों की अभी तक जरूरत है दूसरी गेंद लंबा रन अप है फुल टॉस है और इस बार सामने स्ट्रोक है लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी ने बढ़िया शानदार फील्डिंग का मुजाहरा पेश किया मिलेगा सिंगल स्कोर जाएगा 2 आणि या गावचे सुपुत्र आमचे परम मित्र संयम घरत अगदी जबरदस्त म्हणून ना जी माणसं उंचीला कमी असतात त्यांची फाईट बेकार असते ते कधी त्यांचा काटा घुसेल सांगू शकत और सुंदर डिलीवरी देखिए गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी इससे ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी पुल करने गए थे अनसक्सेसफुल इस बार साबित हुए अमय पटेल की ये बॉल और टीम का स्कोर है 2 उद्या माझ्याकडे 7ला पहिला चेंडू पडेल आणि पडायलाच पाहिजे ये हवा में कैच इट और गेंद बाहर मैं बोला ना अपने को ये जजमेंट बहुत है ऐसे ही शॉट जब मैं कॉलेज में मारता था ना पीछे से लड़कियां बोली ओह व्हाट ए शॉट ठोक स्कोर है इस बार देखा जाए 8-7 पे पहुंचे आकाश पाटिल एक लॉन्ग ऑफ के ऊपर इस बार देखा जाए बेहतरीन लॉफ्टेड शॉट को खेल दिया था
इस बार जोरदार प्रहार करने के मिस टाइम हुआ है। मैदान खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। एक सिंगल स्कोर जाएगा 9 और इसी के साथ ये पहला ओवर खत्म हुआ है। आने वाले 18 बॉल शेष, एक बॉल है अभी तक। और साई मरीन के मैनेजर अजय भोईर, उनका हार्दिक स्वागत। फुल टॉस है, मिड विकेट के ऊपर गेंद कारपेट की जरी है अलॉन्ग द ग्राउंड और एक सिंगल और इसी के साथ ये ओवर हुआ खत्म। आकाश पहुंचे व्यक्तिगत 8 पे, एक सिंगल पे खेल रहे अनिकेत जोशी, 2 सिंगल के साथ अनिकेत जोशी खेल रहे। टीम का स्कोर है 10, यानी कि दुहेरी आंकड़ा बोर्ड के ऊपर। आने वाले 18 बॉल और जीतने के लिए रन चाहिए 39-39, 18-39 पाहिजे। आणि अजून एक मॅच आहे, पंचांना विनंती आहे की कुठेही घरी जाण्याचा प्रयत्न करू नका। अरे ते काय अंगावर आलं त्यांना काय घाबरायचं काम आहे। 10 रन जीतने के लिए 39 चाहिए, लेकिन इस बार टाकीगांव टीम के दूसरे गेंदबाज कौन है? चैतन्य बड़े, जिन्होंने कड़क शुरुआत की थी बल्लेबाजी में, रिवर्स स्वीप भी दाग दिए थे, बेहतरीन शानदार बल्ले मूड में चल रही थी, सुर में चल रही थी, लेकिन अचानक मिस टाइम शॉट हुआ। वो वापस चले जाने के बाद थोड़ा सा स्कोर धीमागति का हो चुका था, लेकिन फिर अच्छी बल्लेबाजी ने वापसी भरी बल्लेबाजी की। स्कोर 10। चैतन्य की सुंदर शॉट, चौका मिलेगा लगता है। नहीं, क्या एफर्ट देखिए कवर खिलाड़ी का, वो पॉइंट क्षेत्र में आकर उन्होंने शानदार बैकअप किया। मिलेंगे 2 और विंधने टीम का स्कोर आगे बढ़ता है, यानी कि मोरे विंधने टीम का स्कोर है 12। शांति के साथ मैच चल रही है। 2:41 और ये गेंद खराब होगी, ज्यादा ही गेंद बाहर फेंकी, दिशाहीन भटके गेंद, दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा। और स्कोर आगे जा रहा है दिवेश 13। और ऑन साइड के ऊपर इस बार जोरदार प्रहार करने गए थे, एक ही सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 14। 8 पे खेले आकाश, अनिकेत जोशी खेले 5 पे। इस ओवर की 4 गेंदें अभी तक शेष है, यानी कि 16 बॉल और 35 रनों की दरकार है अभी तक मरोई विंधने टीम को जीतने के लिए। और सुंदर डिलीवरी, घुमाने गए थे, गेंद थोड़ी नीचे रह गई है। शानदार बॉल, संपर्क हुआ ने गेंद और बल्ले के बीच, डॉट गेंद। भातान में आज फाइनल का दिन है और ये खराब गेंद है। थोड़ा सा चैतन्य बॉलिंग जो उनकी चल रही है, वो एक गेंद अच्छी जाती है, दूसरी गेंद वाइट जाती है, एक गेंद अच्छी आती है, दूसरी गेंद अच्छी आती है, एक बार फिर से वाइट, बिगड़ी हुई गेंदबाजी चल रही है। और पॉइंट के ऊपर एक सिंगल, एक के साथ स्कोर आगे जा रहा है विंधने का 16। एवन जोड़ी पुरस्कृत श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी 2025। और एक बार फिर से यहाँ स्केरले के ऊपर गेंद, दूसरा होएगा क्या, होने वाला था, लेकिन आकाश और ये माय गॉड, ये क्या कर रहे हैं तुम?
टाकी गाओ। आकाश और अनिकेत की थोड़ी मिसस्टैंडिंग भी हो रही, बॉल को देख नहीं रहे, लेकिन ये तो गलत इस बार थ्रो आया है, लेकिन मिलेगा इस बार। देखिए इस गेंद के ऊपर 2 रन और स्कोर आगे जाएगा दिवेश 18। दीपेश देखिए होठ के ऊपर अपने अंगूठा लगा रहे, प्रैक्टिस अच्छी है। कुछ हो गया, कुछ गड़बड़? नहीं। 18 स्कोर। ये मुझे ये नहीं लग रहा है कि ये वाइट बॉल हो गया अंपायर। वाइट बॉल। चैतन्य पाटिल देखिए रिव्यू नहीं है। और स्कोर 18 है, 19 है। फुल टॉस है, मिस टाइम शॉट है, सेफ लैंड है, दूसरे के लिए भाग रहे और ये खतरा बनने वाला था और थ्रो है, तीसरे के लिए भाग रहे, तीसरा होकर जाएगा। 3 रन पूरे। टाकी गांव की खराब इस बार देखा फील्डिंग चल रही है और 3 के साथ मरोई विंदनी टीम का स्कोर आगे बढ़ता है। 22-12 में चाहिए 27। अभी भी 13.50 का रिक्वायर्ड रन रेट है और विकेटें विंदनी टीम के हाथ में है। ऐसे हालात में रणनीति क्या होगी? 5-9 पे खेरे आकाश, अनिकेत जोशी खेरे 10 पे। 22 स्कोर है। तो चलते सुनते सुमधुर संगीत। सुबह हो गई। मतलब 12 चेंडू आणि 27 धावांची गरज। टेल बॉल 27 रन टू विन मरोई विंदनी टीम। आणि ट्रॉफ्या बघा कशा फुगल्यात, म्हणजे त्या ट्रॉफ्या बघून दीपेश, बंटी आणि कांचन मलका यांच्या तब्येतीची आठवण। मजबूत, त्यांचा बांधा मजबूत आहे लहानपणापासून। त्याच्यामध्ये बंटी आणि कांचन मलकर हे त्यांनी डाव सावरला। आता मला वाटतं इकडे आज तुला सावरायला लागेल। सावरून घ्या। 12 में 27 चाहिए। और गेंदबाज है मिस्टर प्रभंजन परदेशी। फुलने की गेंद थी सीन मिडाप के क्षेत्र में, गेंद को फील्ड जरूर किया है, एक मिलेगा सिंगल और स्कोर आगे जाएगा 23। 11 बॉल 25, दूसरा साल्ट इस टूर्नामेंट का। सामना 26 चाहिए, 26 रन चाहिए, माफ कीजिए। बल्ले का अंदरूनी किनारा और एक सिंगल, दूसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता है। थ्रो गलत किया आपने, थ्रो का करना चाहिए, नजर हटी, दुर्घटना घटी, नहीं चलेगा। ए पर अच्छा दिया था, अगर ये थ्रो बॉलर एंड पे करते
तो मामला करीबी होने वाला था। बात जैसी नजर चाहिए इस टेकड़ी के मैदान के ऊपर, जैसी विवेक की नजर कैसी है, चांबो विवेक, इन लोगों की नजर ऐसी है, इन्होंने डाका डाला है, वहां से मुझे लग रहा है आज भी महीना इनका इंतजार कर रहा है। बात जैसे आगे 25 फुल टॉस है, कैच इट, आउट। विकेट नंबर पहला गॉन, बल्लेबाज आकाश पाटिल 11 रन बना के वापस। 25 पे पहला विकेट गॉन। मरो विंदन टीम का पहली सफलता प्रबंधन परदेशी को और पहली कामयाबी टाकीगांव टीम को। 25 लॉस ऑफ 1 डीजी। जब इस शरीर के अंदर की सांस खत्म हो जाएगी ना, तब ये पिंजरा खाली रहेगा। आदमी के शरीर के ऊपर वो गाना लिखा हुआ है। आखिरी 9 बॉल में 24 चाहिए विंधन टीम को जीतने के लिए। नए बल्लेबाज मिस्टर सूजन नवाले। यॉर्क फेंका था, दूसरा होएगा क्या? और इसी के साथ ये दूसरा रन पूरा करने, खतरा नहीं बन सकता। और थ्रो हो रहा है। वो देखिए उधर गली में कहता है घाई नहीं करने का, और स्कोर आगे जा रहा है 27। ये प्रवीण टेमे, इनका व्हाट्सएप के ऊपर क्या मैसेज आया है? 27 और 8 बॉल 22, 8 ला 22। सुजन नवाले 2 पे खेले और हवा में जरूर क्या चीट, क्या है, छक्का है क्या? ओ माय गॉड, ये खराब क्षेत्र रक्षण। ओ गेंद लेके सीमा रेखा के बाहर चले गए। छकड़ी दीजिए। विशेष कौतुक मॉडेल चंटीभर मध्ये मॉडेलच आहे तो. सक्क मंडळे आल्यापासून बसला हागी बिगीच घेऊन सगळा परफेक्ट. स्टॅमिना किती त्याचा बघा. आणि खाली उतरलाच नाही, तयारीमध्ये आहे तो. हा चढला की म्हणून उतरत नाही काम झालं. 33 लॉस ऑफ 1. हे भाऊ या नहीं पावा मावा खाया गया. और ये कैचेट, अरे टाकीगांव कैचेस विन द मैचेस और स्कोर आगे जा रहा है 34. 6 बॉल 15 साला 15 कंपल्सरी चेसिंग. साला 15 आणि कांचन बलकर यांना विनंती असेल की आपण या. आमचे वकील साहेब बोलतात की ते उठतात आणि जातात, उठतात आणि जातात. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजून एक मॅच आहे. आता काय टेन्शन घेऊ नका. किती जरी वाजले ते तुम्हाला 4 इथं वाजतील जास्त. सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक मॅच आहे. आजचा दिवस राहू द्या. उद्यापासून 7ला बॉल टाका. टायमिंग परफेक्ट लावा आणि कोणाची गंती करू नका. सगळ्या नियम मस्तपैकी टाइमचं टार्गेट ठेवा. मी मात्र 3 दिवस नसणार आहे, पण तुम्ही इथं असणार आहात. बघू, प्रयत्न करू. 6ला 15. एका आमच्या कसे दिवस सगळ्याचे लागले शेतावर कशी असतात कामाला पहिले तसे. आता येऊ हा महिना मग बाजार उठला. तिकडे पंच बघा, ते बाबलीचा काटा आहे उभाच.
34 लॉस ऑफ बॉल और छकड़ी चली गई और देकर गई 6। व्हाट शॉट, बाबूशाह कहता है क्या शॉट। और स्कोर 40 जीतने के लिए 9 रनों की दरकार है। आने वाले 5 बॉल में ये सुजल के बल्ले से दूसरा छक्का गदाधारी भीम की तरह। 5 में चाहिए 9। एक सिक्सर आता है ना तो बॉलर का मनोबल टूटता है, क्योंकि एक गेंद के ऊपर 6 रन आते। लेकिन टाकी को हिम्मत हारो मत, परिश्रम चाहिए। 5 में 9 चाहिए, अभी भी कुछ भी हो सकता है। बॉलिंग में परिवर्तन करना पड़ेगा आपको। सुजल सामने है, 15 पे खेल रहे। ये देखिए बॉल, देखिए यॉर्कर, जसप्रीत बुमराह, ना सेंडा ना दांडा, ये डायरेक्ट बूंदा। और बूंदे की बात आती है ना तो वो इसका जजमेंट भी एक बार फिर से यॉर्क फेंक रहे। यॉर्कर चालू हुआ है और पूरी तरह से अपना एफर्ट दे रहे मिस्टर स्वप्निल खारपाड़िल। 3 बॉल 9। जिन्होंने छक्का ठोका था उसे कह दिया अगली बॉल ऐसे मारूंगा ना, बूंदा मारूंगा, बूंदा। और बूंदे में देखिए चकमा। हाँ, बूंदे का अंदर सबको नहीं होता है, वो थोड़ा क्या निचला भाग होता है। 40 और स्क्वायर लेग के ऊपर। ओ भैया, ए टाकी, कौन है वो? कौन फील्डर, कौन है वो? अरे यश भाई, तू इस टाइम के ऊपर ये गलती करेगा, टीम के लिए हानिकारक है ना। वो कितना छक्का खाने के बाद वापसी वाली गेंदबाजी। गुड शॉट गुड सुजल। 4 के साथ स्कोर 44। 2 गेंदे 5। बघा कसा प्रशांत जजमेंट आहे भोकाचा। आता याला म्हणतात डीजे वाला, समय सूचकता। कसा जजमेंट। 2 में 5 कंपल्सरी जेसिंग। और इस बार ये गेंद आउटसाइड ऑफ तो में, लेकिन लाइन से बाहर नहीं, ऐसा अंपायर का खुद कहना होगा। सुंदर डिलीवरी और लाइन के अंदर से गेंद चली गई। एक बॉल 5 प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, डायरेक्ट पेनल्टी मिळेल। दक्षता का सामना कोणी जिंकू दे। हा जिंकला होता, अगोदर कोण जाऊ नका। 1 में 5 का छक्का ठोकेगा, परदेशी डॉट खारपाड़िल गेंद को डॉट फेंकेगा। दोनों टीमों की साख दांव पर लगी हुई है, किसमें कितना दम, कौन जीतेगा, बॉलर या बल्लेबाज। और ये कैच है, एलिवेशन नहीं मिला और 5-4 रनों से मैच को जीता। गुड बॉलिंग मिस्टर स्वप्निल खारपाड़िल। वार्ड गेंदबाजी, छक्का चौका खाने के बाद, कैच ड्रॉप होने के बाद, बाउंड्री जाने के बाद भी देखिए क्या बैट गेंदबाजी की, लाजवाब। अभिनंदन। यहाँ विंदन है, यहाँ टाकीगांव, दुत्तुमार टाकीगांव कप्तान टॉस करने के लिए आए। अभिनंदन अभिनंदन। हार्ड लक सुजल, प्रयत्न अच्छा किया था लेकिन टाइम के ऊपर बल्लेबाजी नहीं चली। 2 यॉर्कर ने इस बार देखा जाए प्रेशर लाया और उसी तौर के ऊपर एक कारनामा हुआ। अभिनंदन टाकीगांव टीम, हार्ड लक विंदन टीम। मैन ऑफ द मैच मिस्टर स्वप्निल खारपाड़िल। कम ऑन द प्लीज स्टेज। द मैन ऑफ द मैच अवार्ड। दुतुम कप्तान टॉस करने के लिए हाजिर, टाकीगांव कप्तान टॉस करने के लिए हाजिर। यस, चला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आम्ही इकडे निमंत्रण देतोय। स्वप्निल खारपाडे आपण यायचं आहे आणि विंदने कॅप्टन आणि इकडे धोतुम कॅप्टन टॉस साठी